नाही 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 नाही, हे काय बाली आणि थायलंड नाही, हे आपलं कोकणच आहे. 2 दिवसात आपण कोकणात कुठं कुठं फिरायचं, काय काय करायचं तेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ आताच सेव्ह करा आणि मित्रांना शेअर करा. पहाटे 5 ला घरातून बाहेर पडा, आजरा आंबोली मार्गे सावंतवाडी मार्गे निवतीला जावा. निवती बीचवर गेल्यानंतर विनीश भावाला कॉन्टॅक्ट करा, त्याचा नंबर इथं खाली तुम्हाला देतो आणि त्याच्या बोटमध्ये बसून समुद्रामध्ये जावा आणि त्याच्यानंतर आपल्याला तो पॉईंट दाखवतो. नवीन लाईट हाऊस, जुने लाईट हाऊस, म्हातारीची गुहा, म्हातारीची चूळ, सिगल बेट, 2 दगडांच्या मधून जाणारा हा पॉईंट आपल्याला इथं बघायला मिळेल. याच्यानंतर आम्ही गेलो विनीशच्या घरी आणि तिथे जाऊन आपण दुपारचं जेवण केलं आणि तिथून आम्ही पुढे गेलो खवणे बीचला. खवणे बीचला गेल्यानंतर आम्ही इथं केलं कायाकिंग. खवणे बीचवर कायाकिंग करण्यासाठी बोटच्या सर्व्हिस वेगवेगळ्या अवेलेबल आहेत, पण तुम्ही गौरव काया यांच्याकडे जावायचा नंबर पण तुम्हाला खाली देतो. पर तास आपल्याला 200 रुपये कायाकिंग साठी इथं बोट मिळते. कोकणात गेल्यानंतर कायाकिंग करायला तुम्ही अजिबात विसरू नका, खूप मजा येते. कायाकिंग करून झाल्यानंतर आम्ही सरळ गेलो मालवणला सिद्धिविनायक होमस्टेला, कारण की इथं आम्ही आज स्टे करणार होतो. इथं आपल्याला कोकणी पद्धतीचं व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण एकदम उत्तम क्वालिटीमध्ये मिळते आणि इथल्या रूम पण एकदम स्वच्छ आणि सुंदर आहेत आणि आपल्याला परवडणाऱ्या बजेटमध्ये आहे. सकाळी उठल्यानंतर व्ह्यू एन्जॉय करत मस्तपैकी आम्ही कोकणी पद्धतीचा नाश्ता केला आणि बॅगात येण्यावरून आम्ही सरळ गाडीत बसलो आणि आमची गाडी गेली सरळ सिंधुदुर्गला. इकडे आपण करणार होतो वॉटर ऍक्टिव्हिटीज आणि वॉटर ऍक्टिव्हिटीज करायची झाल्या सिंधुदुर्गमध्ये तर एकच नाव आहे ब्लू ऍडव्हेंचर. पहिल्यांदा केला आम्ही स्कुबा डायव्हिंग. स्कुबा डायव्हिंगला जाताना भीती वाटली, नंतर खरंच चांगलं वाटायला आलेलं. त्यानंतर केलं पॅरासिलिंग आणि त्यानंतर केली बंपर राईड, त्यानंतर बनाना राईड आणि जेटस्की. असं करून आम्ही सगळ्या वॉटर ऍक्टिव्हिटीज कंप्लीट केल्या आणि ट्रिपचा शेवट केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या मूर्तीचं दर्शन घेऊन.